अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी सहकार्याची व्यापकता वाढवावी, सब्जी मंडी व्यापाऱ्यांचे निवेदन। नवीन मंडी समस्यांचे माहेरघर। अध्यक्ष नाना घाटे भद्रावती नगर नगरपरिषद क्षेत्रात पुरेशी, पर्याप्त व सोयीयुक्त जागेचा अभाव असल्याने सब्जी मंडी व्यापारी, भाजीपाला विक्रेते तद्वतच नागरिकांना सुद्धा अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे। हे नित्याचेच झाले आहे। मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या पुढ्यातील ही प्रमुख समस्या असल्याने हे दीर्घकाळाचे भिजते गोंगडे कायमच मानगुटीवर बसल्याचे दिसून येत आहे। काही वर्षापूर्वी मूळ जागेवरील प्रचंड खर्च करून उभारलेली इमारत शोभेची व गैरसोयीची बाहुली बनून जीर्णतेकडे वाटचाल करीत आहे। एकही व्यापारी या गाळ्यात व्यवसाय करण्यास धजावत नसल्याने गुंडावार यांचे खुल्या जागेवर भाडेतत्वाने जागा उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र वाहतूक कोंडी व इतर प्रशासकीय कारणास्तव या जागेला रामराम करीत नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी तातडीने पावले उचलीत भद्रनाथ मंदिर शेजारी पर्यायी जागा ठोक व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली। मात्र ही जागा सुद्धा अनेक गैरसोयीचे माहेरघर असल्याची ओरड भाजीपाला व्यापारी करू लागले आहेत। आज दिनांक 30 रोजी स्थानिक नगर परिषदेला निवेदन देत सर्व सोयी उपलब्ध होणार नाही तोपर्यंत मंडईच्या दैनिक व वार्षिक कर दिला जाणार नाही अशी भूमिका ठोक व किरकोळ व्यापाऱ्यांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले। एक अनार सौ बिमार या विवंचनेत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व नवनिर्वाचित अध्यक्षापुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे। अपडेट इंडियाने प्रत्यक्ष आढावा घेऊन बातचीत केली असता पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। आपल्या समेत आहेत अध्यक्ष नानाभाऊ घाटे। जो घाऊक बाजार आहे, ठोक बाजार जो भाजीपाल्याचा होता, तो पूर्वी गुंडावारच्या त्या जागेवरती होता, परंतु यांना स्थानांतरण इथं केलेलं आहे। तर हे स्थानांतरण आपल्यासाठी सोयीचं आहे की गैरसोयीचं आहे? स्थानांतरित आमच्यासाठी तसं गैरसोयीचं झालं आहे। त्या ठिकाणी भरपूरशी जागा होती, मुबलक जागा होती, पण ते नगर परिषदने स्वतःचा किराया वाचवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आणून बसवून दिलं। तसं पर्यायी व्यवस्था म्हणून बसवून दिलं, परमनंट व्यवस्था नाही आणि तर आम्हाला काही जागा होत नाही, बरोबर पार्किंगसाठी जागा नाही, संडास बाथरूमची सोय नाही, गैरसोय होत आहे आमच्या व्यापाऱ्याची आणि त्याच्यामुळे ही जागा खरंच आम्हाला पसंत नाही आली। जे आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं त्या प्रकारचं आश्वासन इथं पूर्ण करण्यात नाही आलं। जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था होणार, परमनंट व्यवस्था होणार नाही तोपर्यंत इथे जे बाजार चिठ्ठी आहे, त्या दिवशी बाजार चिठ्ठीवाले लोक आले होते, त्यांनी चिठ्ठी वसूल करण्याचा प्रयत्न केला, पण आमचा साफ त्याला विरोध आहे। जोपर्यंत परमनंट जागा आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही एकही रुपयाची चिठ्ठी देणार नाही आणि ज्या दिवशी परमनंट जागा होईल त्या दिवशीपासून आम्ही वार्षिक कर नगर परिषद द्यायला तयार आहे। नवनिर्वाचित जे नगराध्यक्ष आहेत त्यांचं सहकार्य लाभते अथवा नाही? नाही, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सहकार्य आम्हाला लाभते नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते आमचे मित्रच आहे, त्यामुळं ते सुद्धा आम्हाला सहकार्य करताना आम्हाला आणखी त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे। त्यांनी आता नवीन जो कारभार त्याच्या हातात आला त्यांनी खरंच ते करून दाखवावं। जे आमची बाजारची जे बिल्डिंग आमच्यासाठी जे गैरसोयीनं बांधून देण्यात आलं, फक्त कमिशन खाण्याकरता जे बिल्डिंग बांधून देण्यात आली होती त्या बिल्डिंगचं काहीतरी करून आमच्या भाजी मार्केटला, त्या ठिकाणी जे चिल्लर मार्केट आहे, कमीत कमी चिल्लर मार्केटला तरी त्या ठिकाणी बसवण्यात यावं। नगर परिषदेला देण्यासाठी आम्ही एक निवेदन सर्व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देऊन घेतलेलं आहे, त्यांच्या अक्षरा घेतलेले आहे आणि ते निवेदन आज आम्ही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षांना व साहेबांना नेऊन देणार आहोत। त्यांनी हे निवेदन आमचं वाचून त्यावर योग्य तो न्याय द्यावा हीच अपेक्षा आम्ही नगराध्यक्षांची करून करतो।